आहेत. सरफराज, सांगलीची जी लढत होती ही तिहेरी लढत होती. मतदारांचा उत्साह मात्र कसा होता? सेल खरंच सांगलीची जी लढत होती ती तिहेरी लढत होती आणि याकडे खरं तर सगळ्यात राज्याचं लक्ष लागून राहिलं होतं. प्रचारही तितकाच जोमात झाला होता, ताकदीने झाला होता तिन्ही उमेदवारांकडून. मात्र कुठेतरी या निवडणुकीमध्ये प्रचार ज्या पद्धतीने झाला, अगदी चुरशीने झाला, तशा पद्धतीचं मतदान या ठिकाणी झाले नाही असं आता सध्याची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. कारण की 53% इतकीच मतदानाची नोंद आता 5 वाजेपर्यंत झालेली आहे. आणि यामध्ये जर बघितलं तर 6 वाजेपर्यंत आणखी एक तासाभरात जो काही टक्क्यांचा वाढ होईल ते 60च्या आसपासच राहील अशा पद्धतीचं चित्र सध्या सांगलीमध्ये पाहायला मिळतंय. सकाळपासून या ठिकाणी खरं तर मतदारांच्या मध्ये उत्साह होता, मात्र दुपारनंतर तो काहीसा थोड्या प्रमाणात कमी कमी होऊ लागला. उन्हाचा तडाखा असेल त्याचबरोबर ज्या ज्या पद्धतीने मतदारांच्या पर्यंत पोहोचण्याचा जो प्रयत्न केला होता तो पूर्ण झाला नाहीये का असा प्रश्न देखील पडलेला आहे. या ठिकाणी जी तिरंगी लढत झाली होती त्यामध्ये ज्या पद्धतीचा प्रचार झाला होता आणि आताचं जे मतदान झालेलं आहे आतापर्यंत ते पाहता कुठेतरी मताचा टक्का जो आहे तो सांगलीमध्ये घसरतोय का सांगली लोकसभेमध्ये अशा पद्धतीचं चित्र आहे. कारण की गेल्या निवडणुकीमध्ये 65% मताची जी आहे ती नोंद झाली होती. तिरंगी लढत त्यावेळी देखील होती आणि यंदा देखील तिरंगी लढत होत आहे. मात्र आताच्या घडीची जी परिस्थिती पाहिली तर तो मागच्या वेळेच्या तुलनेत खूप कमी असल्याचं पाहायला मिळतंय. त्यावेळी जर 60%च्या आसपास जरी या ठिकाणी मतदानाची टक्केवारी गेली तरी जो मतांचा टक्का घसरलेला आहे त्याच्यामुळे नेमका याचा फटका कोणाला बसणार ह्याच्या बाबतीत खरं तर प्रश्न निर्माण होईल.